स्माइल वेलकम. आजपासून सुरू होणाऱ्या आपल्या रेकी लेवल 1 च्या बॅच मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू ऑल. सगळ्यात महत्वाचं की इफ यू आर हिअर नाउ, की तुम्ही काहीतरी युनिक आहे. का बरं? कारण एका ग्रुपमध्ये जवळपास 1025 लोक असतात. त्या 1025 पैकी आत्ताच जे आपलं अटेंडन्स आहे 243 आहे. त्या 243 पैकी तुम्ही एक आहात. सो त्यासाठी एक असा हात करायचा आहे आणि स्वतःला एक शाबासकी द्यायचं आहे. आजपासून वाट नाही बघायची की कुणीतरी आपल्याला शाबासकी देईल. सो आज इथे आलेले आहात, तर सुरू करण्याच्या आधी तुम्ही कुठल्या शहरातनं आहात आणि तुमचं नाव तर स्क्रीनवर असेलच, तुम्ही टाईप केलेलंच आहे, तर कृपया पटापट आपलं शहराचं नाव टाईप करा, म्हणजे मला ते माहिती पडेल. आणि इथून पुढे पुणे, नागपूर, सोलापूर, नाशिक, नागपूर, पुणे, पुणे, सातारा, गुजरात, पुणे, बारामती, ठाणे, जळगाव, अहमदनगर, मूर्तिजापूर, मुंबई, नागपूर, रायगड, पुणे, वाशिम, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, पुणे, शेगाव, मुंबई, पुणे, पुणे, मुंबई, मुंबई, पुणे, दापोली, सांगली, पुणे, कोल्हापूर, धुळे, अकोला, नवी मुंबई, पुणे, जळगाव, अहमदनगर, हैदराबाद, पुणे, पुणे, नाशिक, चलो पुणे. काही लोकांनी जवळपास 101 लोकांनी टाकले अमरावती, नागपूर, चलो विरार, लातूर, नांदेड, बँगलोर, मुंबई. ओके ग्रेट. सगळ्यांचं मी डॉक्टर मंजुषा तांडेकर शब्दसुमनांनी खूप खूप स्वागत करते. अगदी 8-10 दिवस, म्हणजे आपली ही बॅच 6 मे पासून सुरू होणार होती, पण 10 दिवस मी फॅमिली सोबत ट्रॅव्हलिंग मध्ये होती. अजूनही मी माझ्या सेंटरवर पोहोचलेली नाहीये की जे लोक बॅच रिपीट करत आहे त्यांना आजची जागा बदललेली दिसेल. बरोबर आहे? कोण कोण आहे जे बॅच रिपीट करतात आहे? चला सुरेखा मॅडम, जरा नवीन लोकांसोबत अनम्यूट करून शेअर करा की तुमचा मागच्या बॅचचा एक्सपिरियन्स काय होता. त्यानंतर रुचिता मॅडम अनम्यूट करा. सुरेखा मॅडम, कसा राहिला आपला लास्ट बॅचचा एक्सपिरियन्स? माईक माईक ऑन करा सुरेखा मॅडम. माईक बंद आहे तुमचा. केला मी ऑन. बोला बोला. हा, मी मागच्या वेळी जॉईन केलं होतं, ती पहिल्यांदाच माझी रेकीची ओळख झाली त्यावेळी. पण त्यावेळी काही कारणांनी माझ्या काही सेशन जरा चुकले आणि मला असं वाटत होतं की अजून म्हणजे सेकंड लेवल जॉईन करायच्या आधी आपण ह्या लेवलमध्ये अजून जरा व्यवस्थित, म्हणजे स्वतःलाच वाटायला पाहिजे की आपण व्यवस्थित शिकलोय. आणि तुमचं शिकवणं इतकं छान वाटलं की म्हणजे मी आज ह्याच्यापूर्वी कधी रेकीच्या भानगडीत पडले नव्हते. पण खूप काहीतरी चांगलं, आणि असं वाटतं की बाकी सगळं जाऊ दे, आपण स्वतःसाठीच हे काहीतरी करत आहोत. आणि म्हणून मी ही परत दुसरी बॅच जॉईन केली की मी होपफुल आहे की आता मी जरा जास्त चांगल्या ह्यानी हे फॉलो करेन. थँक्यू. ओके थँक्यू. चल नेक्स्ट स्नेहल शिंदे मॅडम बोला. व्हेरी गुड आफ्टरनून मॅडम. सगळ्यात आधी तुम्हाला मिस केलं. कंटिन्यू जे फ्लो होता आणि रोज असं वाटत होतं की आज चालू होणार, नवीन काहीतरी शिकायला मिळणार. आणि तुम्ही सांगितलेले प्रोटोकॉल आम्ही पुन्हा पुन्हा करत होतो, तर त्याच्यातनं नव्याने ऊर्जा पण मिळत होती. नवीन काहीतरी आपल्यामध्ये बदल होतोय आणि तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे आपल्याला रेकीकडून काहीतरी मिळतंय असं हे पुन्हा 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 जाणवत होतं. आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. तुम्ही ज्या ज्या गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने सांगितल्या त्याचे एक्सपिरियन्स खूपच अमेझिंग होते. नवीन लोकांना खूप छान वाटेल. म्हणजे आम्ही जसं आता मलाही अजून असं वाटतं की आपण नव्याने पुन्हा पुन्हा शिकतोय, तसं प्रत्येकाला वाटेल. पण तुमचं जे फ्लो द्यायची जी पद्धत आहे ना,
ती अमेझिंग अमेझिंग खूप छान आहे. थँक्यू व्हेरी थँक्यू. मच. बिजल मॅडम अनम्यूट करा. हॅलो मॅम. नमस्कार, बोला. सॉरी मॅम, मराठीत बोलायला जरा जमणार नाही कारण हिंदी में मी बात स्पष्ट कीजिए, कोई बोलत बात नाही. नहीं. तर हिंदी में बोलिए. हिंदीमध्ये बोललं तर चालेल का? चालेल कारण मी चालेल, बोला गुजराती आहे. बोला. मैम, आपकी जो पॉजिटिव एनर्जी है उसी की वजह से लेवल 1 कंप्लीट किया, लेवल 2 में हम कर रहे हैं और थोड़ा सा प्रॉब्लम जो आ रहा है समझने में के इसके लिए वापस रिपीट से लेवल 1 वापस कर रहे हैं ताकि और एनर्जी पॉजिटिव मिलती रहे और हम अच्छे से सीखते रहे. थँक यू सो मच. थँक्यू बिजल मॅम. तर आता आपण या अधेमध्ये आपले जे क्लास रिपीट करतात आहे त्यांचे लास्ट 10 डेजचे अनुभव आपण बघणारच आहोत. कारण बऱ्याच दिवसांनी 10 डेजचे गॅप नंतर आपण हा सेशन चालू केलेला आहे. तर सगळ्यांचं 340 लोक सध्या क्लासमध्ये आहेत, 341. तर सगळ्यांचं मी परत एकदा एक वॉर्म वेलकम करते. आणि तुम्ही इथे आहात, सो यू आर द युनिक. बघा, या पृथ्वीवर कुठलीच गोष्ट त्या क्रिएटरच्या इच्छेशिवाय होत नाहीये. आपल्याला आपल्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी काहीतरी मार्ग ओपन होतात. माझ्या गुरूंनी नेहमी म्हटलंय की रेकी त्याच्याच जीवनात येत असते ज्याला ईश्वराला वाटतंय की याच्या जीवनामध्ये आता इथून पुढे सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त व्हायला पाहिजे. ऍक्च्युली मी जिथून नेहमी क्लासेस घेते तिथे मी सध्या अजून 4-5 दिवस नाहीये माझ्या ऑफिसमध्ये. तर त्याच्यामुळे आपली जागा बदललेली आहे. बऱ्याच लोकांना थोडंसं वेगळं वाटत असेल आणि एक आपला कम्फर्ट झोन प्रत्येकाचा असतो. तर त्याच्यामुळे बाकी जुन्या विद्यार्थ्यांना म्हणते की ऍडजस्ट करून घ्या. नवीन स्टुडंटला पण रिक्वेस्ट करते की 10 दिवसांचं कमिटमेंट आहे. कोण कोण कमिटमेंट आहे की तुमच्या जीवनाला, जीवन तुमचं आहे, मार्गदर्शन माझं आहे आणि मी फक्त माध्यम आहे. बरोबर आहे, माध्यम फक्त त्या क्रिएटरची आहे. इथून पुढे 10 दिवस आपल्या जीवनाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य या 5 पंचसूत्रींशी जर जोडायचं असेल तर या 10 दिवसांमध्ये आपण ज्या गोष्टी बघणार आहेत, ज्या गोष्टी शिकणार आहेत त्याला संपूर्णपणे डिवोट होऊन फक्त प्रॅक्टिकल सेशन मध्ये वर्क करा. 101% यू विल गेट द रिझल्ट. कारण आज हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये हा बदल घडलेला आहे. सो यस, आय एम रेडी. हे तुम्हाला एकदा सांगायचं. यस, आय एम रेडी. Yes, I am ready. Yes, I am ready. Fast. Very good. Very good. Very good. Very good. Only your actions can change your life. लक्षात घ्या. चला, थँक्यू. आता तुम्ही या 10 दिवसांचा रेडी आहात आता त्यांच्यासाठी, ज्यांनी रेडी टाईप केलं ना त्यांच्यासाठी. 10 दिवस तुम्ही हा क्लास अटेंड करणार आहे. हा क्लास जरी फ्री असला, 10 दिवसांची तुम्हाला 1 रुपये फी द्यायची नाहीये, पण एक खूप मोठी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करणार आहे. आणि ती इन्व्हेस्टमेंट खूप मोठी आहे ज्याचा पैशात तुलना होत नाही किंवा पैशामध्ये आपण तुलना करूच शकत नाही. कोणती इन्व्हेस्टमेंट आहे आपल्याला वाटते पैशाचीच इन्व्हेस्टमेंट खूप मोठी आहे? ती म्हणजे तुमच्या जीवनातले 10 तास आणि त्या 10 तासात घेतले जाणारे तुमचे श्वास. एवढी मोठी तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. आता प्रत्येकाने एक श्वास घ्या बरं माझ्यासोबत. चालू आहे सगळ्यांचा श्वास? पक्का गॅरंटेड सगळ्यांचा श्वास चालू आहे. चला, एक श्वास घ्या आणि एक श्वास सोडा. एक श्वास घ्या, एक श्वास सोडायचा. ओके, चला. आता जे आपण हे 2 श्वास घेतले त्या 2 श्वासांना लागलेला वेळ आणि ते 2 श्वास वापस आणा. कॅन इट पॉसिबल? आहे का कोणासाठी तरी पॉसिबल? मग विचार करा. सुरुवात करण्याच्या आधीच विचार करा की 10 दिवसांची एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला या क्लास साठी करायची आहे. 10 दिवसांचे श्वास आणि 10 दिवसांच्या त्या 10 तासांच्या श्वासांसाठी लागणारा वेळ. एवढी इन्व्हेस्टमेंट करायला रेडी असाल तरच क्लास अटेंड करायचा. नाही तर आता तुम्ही लिहू केलं तरीही काही हरकत नाही. ठीक आहे. आता जे लोक ओके, तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी आपण इन्व्हेस्टमेंट करतोय,
आता वेळेची इन्व्हेस्टमेंट आपण ठरवलेली आहे, यू आर रेडी फॉर दॅट. ठीक आहे. आता त्याच्यानंतर थोडस प्रॅक्टिकल, मॅडम म्हणून अभ्यासच चालू केलाय, अभ्यास नाही देणार, काळजी नका करू. आपण जे आपल्या लाईफ मध्ये दररोज करतो ना तसंच काहीतरी करणार आहे, पण थोडासा त्याच्यात बदल करणार आहे. कारण जसं तुम्ही जीवन कालपर्यंत जगत होतात तसंच आज जगलात. इज माय व्हॉइस इज क्लिअर? ओके. ललित सर जरा तुमचं नेटवर्क चेक करा, बाकीच्यांना आवाज येतोय. क्लिअर? चलो. तर जसं कालचं जीवन तुम्ही जगलात तसंच आजचं जीवन जगलात, तसंही उद्याच जगलात. काहीतरी फरक पडणार आहे का? काल जसं जगत होता तसंच आज जगलात, तसंच उद्या जगलात, काहीतरी फरक पडेल का? निश्चितच नाही. लक्षात घ्या, जे काही आपल्या जीवनामध्ये चांगलं किंवा वाईट घडतंय, आत्ताच मी क्लासच्या सुरू होताना उपस्थित असलेल्या 397 लोक आहेत सध्या क्लासमध्ये, 397 लोकांना एक मंत्र देऊन जाते. चालेल? क्लास सुरू करण्याच्या आधी एक पॉझिटिव्ह चांगला पॉवरफुल मंत्र देऊन देते. मग तो पाळायचा, कारण जरूर नाही ना की सगळ्यांचं पुढे जमेल नाही जमेल. रेकॉर्डिंग तर देणार आहे. हा, परत जे लोक क्लास 10 दिवस करणार आहेत काळजी, आणि जे लोक ऑफिस टायमिंग मध्ये आहेत त्यांच्यासाठी काळजी करायची गरज नाही. हा, हे जे आपलं सेशन आहे 10 दिवस चालेल, सेम टाइमवर, सोमवार ते शुक्रवार, सोमवार ते शुक्रवार असं 10 दिवसांचं सेशन राहील. शनिवार रविवार क्लासला सुट्टी राहणार आहे. दररोज तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेल आणि अटुनमेंट हे पहाटे करून दिलं जाईल. एक दिवस तुम्हाला सकाळी उठायचं आहे फ्रेश होऊन आणि रेकीचा शक्तिपात ग्रहण करायचा आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे वर्किंग वाल्यांनी पण काळजी करायची नाही, तुमचंही काही नुकसान होणार नाहीये. रेकॉर्डिंग व्यवस्थित बघा. आणि जर तुम्हाला वाटलं की या 10 दिवसांच्या सेशन मध्ये तुम्हाला लाभ होतोय तर निश्चितच आपण एक असं पॉवरफुल मेडिटेशन घेणार आहे. त्या पॉवरफुल मेडिटेशनचा लाभ तुमच्या नातेवाईकांनी करवा, कारण सगळी जी निगेटिव्हिटी आहे ना आपल्या पास्टच्या लाईफ मध्ये आहे. आत्ता काहीच दुःखी नाहीये तुम्ही. आता जर विचारलं ना आत्ता वर्तमानात काही दुःख आहे का, तुम्ही म्हणाल मॅडम आमच्या जीवनात खूप दुःख आहे, पण त्या दुःखाचे एक रिझन हे पास्ट मध्ये आहेत, आता काहीच नाही. वर्तमानातल्या क्षणांना लक्षात घ्या, वर्तमानातल्या क्षणांना जशी एनर्जी द्याल तसाच तुमचा पास्ट बनत असतो. आता काय करायचंय, चला एक पॉझिटिव्ह मंत्र. आजपासून तुम्ही कधीच दुःखी म्हणणार नाही स्वतःला, असा एक पॉझिटिव्ह मंत्र मी तुम्हाला देऊन देते. चालेल ना? किती लोकांना रेडी आहेत सांगा बरं जरा. व्हिडिओ ज्यांचे ऑन आहे, व्हिडिओ ऑन असले तर जरा मला बस. चला, ओके. पॉझिटिव्ह मंत्रासाठी रेडी आहेत सगळे? चला, 408 लोक झालेत आता मंत्र ग्रहण करण्यासाठी. व्हेरी गुड. अटेंडन्स आजचं खूप छान आहे, 409 झालेले आहेत. चला, या सगळ्या 409 लोकांसाठी एक पॉझिटिव्ह मंत्र की आजच्या नंतर तुम्ही स्वतःला दुःखी समजणार नाही. चला, मंत्र आहे. रोज सकाळी जेव्हा तुम्ही सकाळी उठता की नाही, कोणाकोणाला गॅरंटी आहे उद्याचं सकाळ पण तुम्ही पाहणारच आहे, गॅरंटेड. लक्षात घ्या, दररोज रात्री या पृथ्वीवर नवीन सकाळ होते ना. गेल्या 24 तासात या पृथ्वीवरनं 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय केलेले असतात. हा सायंटिफिक आकडा आहे. किती? दररोज या पृथ्वीवरनं 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय केलेले असतात. किती? 10 लाख प्लस लोक. मग आता सकाळी आज आपण उठलो, म्हणजे आज सकाळी जसं उठलो तसं उद्या सकाळी तुम्ही उठाल, तर त्याला काय म्हणायचं? देवाला थँक्यू देवा की आजचा सकाळ मला तू दाखवली. थँक्यू गॉड, थँक्यू देवा. ज्या कुठल्या ईश्वर धर्माला प्रार्थना करता त्याला दोन्ही हात जोडून किंवा दोन्ही हात असे पसरून म्हणायचंय की थँक्यू गॉड की आजचा दिवस मला तुम्ही दाखवलेला आहे. पहिलं रिझन, तुम्हाला आनंदासाठी काफी आहे की नाही? कारण आपल्याला उद्याचा दिवस काय राहील माहिती नाही. कालचा जो घडून गेला दॅट वॉज द पास्ट, त्याला आपण बदलू शकत नाही. आपल्याजवळ फक्त वर्तमान आहे, आणि वर्तमानात आज सकाळी आपण उठलो त्याच्यासाठी त्या क्रिएटरचं खूप खूप आभार. आणि मग थोडं आजूबाजूला बघून घ्यायचं. आपल्यासोबत आपल्या कुटुंबातले प्रत्येक व्यक्ती उपस्थित आहे की नाही? आपल्या सोबत आपल्या कुटुंबातले प्रत्येक जण उठले रे बाबा. दुसरं, दिस इज द रिझन टू सेलिब्रेट दिस. आजच्या दिवसाला सेलिब्रेट करण्यासाठी हे 2 रिझन काफी आहे की नाही सांगा. येस ऑर नो? टाइप इन चॅट बॉक्स. आजच्या दिवसाला
तुम्हाला जे काही दुःख, जे काही प्रॉब्लेम आहेत, वो सब छोड़ दो. क्रिएटरनी ते गाणं रोज ऐका वाटल्यास, जिओ तो हर पल ऐसे जिओ जैसे की आखरी हो. मग त्या क्रिएटरनी उद्याचा दिवस आपल्याला भेटेल त्याची गॅरंटी कोणाला जवळच नाहीये. पण आज आपल्याला सकाळी उठवलं ना, थँक्यू त्याच्यासाठी की त्या 10 लाख प्लस लोकांमध्ये माझा नंबर नाही लागला आणि माझ्या कुटुंबियाचाही नंबर नाही लागला. दिस इज ओनली वन रिझन. मला माझ्या आजच्या दिवसाला जगण्यासाठी त्या क्रिएटरचं कोटी कोटी आभार. थँक्यू थँक्यू थँक्यू. रोज सकाळी पहिलं रिझन कोण कोण फॉलो करणार आहे? आता बघा, आता क्लासमध्ये ते 425 लोक आहेत. आता या 425 पीपल्स मधनं किती लोक कमिटमेंट आहे? आज तर बरेच लोक बघायला आलतील. चला फ्रीमध्ये क्लास आहे, काय होतं जाऊन बघू. काही लोक फक्त बघायला आले. काही लोक काय आहेत, दे आर कमिटेड की त्यांना खरोखर परिवर्तन करायचंय. आणि काही लोकांना बुवाचं कीर्तन. आणि म्हणून या क्लासला जर खरोखर लाईफ ट्रान्सफॉर्मेशन करायचंय, माझे सगळे वर्कशॉप जे चालतात बरेचसे ते लाईफ ट्रान्सफॉर्मेशन साठी चालतात. आणि इफ यू आर कमिटेड, माझी गॅरंटी आहे की ज्यातनं तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये 100% बदल घडवू शकता. पण त्याच्यासाठी आपण कीर्तनाला जातो, वा किती छान सांगितलं म्हणून मान डोलावून डोलावून ऐकतो आणि जसं बाहेर निघालं, अरे ती आमची शेजारची अशी, असं म्हणून करू नका. विनंती आहे. हा पूर्ण ऍक्शन प्लॅन देणार आहे 10 दिवसात. सो सुरू करूया या पहिल्या मंत्रासोबत की रोज सकाळी उठल्यानंतर आपण एक मंत्र स्वतःला देणार आहे. सकाळी आपण जागा झालो त्याच्यासाठी देवाचा आभार, आपल्या कुटुंबातले जागे झाले, हे 2 रिझन काफी आहे आजच्या दिवसाला आनंदी बनवण्यासाठी. माझ्यासोबत दोन्ही हात असे करा आणि बोलायचं आहे, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. स्वस्थ म्हणजे शरीराने संपूर्ण स्वस्थ, शरीराने मनामध्ये स्वस्थ पाहिजे. मस्त म्हणजे जे काही काम करताय तुम्ही फुल टू एन्जॉय करून राहिले आणि त्याचा रिझल्ट तुमच्या जीवनामध्ये जबरदस्त येऊन राहिला. असं जीवन इथून पुढे आपल्याला जगायचं आहे. तर आता 427 लोक प्रेझेंट आहे या 427 पीपल साठी. आजपासूनचा नवा मंत्र जीवनाला आनंदी ठेवण्यासाठी, मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ. कारण तुमचा प्रत्येक शब्द तुमच्या जीवनाला एक सकारात्मकतेचं नवं वळण देणार आहे. चला तर मग शिकूया आजपासनं आपलं अवचेतन मन आणि आपल्या जीवनाचा आनंद, जो आपला टॉपिक आहे. ठीक आहे, आता व्हिडिओ ऑन करून बसा. आपल्या भारतातल्या महिला पुरुष सगळ्यांना एक चांगली एनर्जी आहे मल्टीटास्किंगची. एका वेळेस आपण 3-4 कामं करू शकतो. एका पातेल्यात भाजी फोडणी घातली आहे महिलांनी, एकीकडे पोळ्या लाटणं चालू आहे. आजकाल तर 3 काय 4-4 बर्नरची गॅस घेतात आणि 4 याच्यावर 4 गोष्टी, एकीकडे चहा करतात, हे करतात. मल्टीटास्किंग करतोय आपण. जीवनाचं मल्टीटास्किंग करू नका. विनंती आहे, हा क्लास करत असताना फुल कॉन्सन्ट्रेशननी करा. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खूप खूप चांगला रिझल्ट आणणार आहे. सो एका कमिटमेंट सोबत आजच्या या 10 दिवसांच्या सत्राला सुरुवात करते. तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी खूप खूप स्वागत करते. इथपर्यंत आलाच आहात तर 10 दिवस या सेशनला पूर्णपणे अटेंड करा. आयुष्य म्हणजे कुठलंही जोक नाहीये, हे एक आनंदाचा झरा आहे आणि तो आनंदाचा झरा आपण या 10 दिवसात निश्चितच फुलवणार आहे. आणि त्याची साक्षी तुम्ही बनलेले आहात. त्या क्रिएटरनी मला एक माध्यम म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. तर इथे आहातच तर 10 दिवस 100% कमिटमेंटनी या सेशनचा लाभ घ्या. सुरू करूया अवचेतन मन आणि जीवनाचा आनंद. ओके, कारण कसंही जगलात तरी आयुष्य एक दिवस संपणार आहे. मग त्याला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याने भरून टाकून तसं जगायचं आहे की आयुष्याला संपवून टाकायचं आहे. चॉईस आपली आहे. जिंदगी जीना नाहीये, काटणं. ऍज एक माझ्याकडे काउन्सिलिंग साठी गृहस्थ आले होते. मी त्यांना एक प्रश्न केला. 1.5 लाख पगार होता, राहायला छान घर, सगळे मुलं संस्कारी, सगळे सेटल झालेले. त्या 57 वर्षाच्या गृहस्थांना मी प्रश्न केला, सर तुम्हाला जीवन म्हणजे काय वाटतं?
जीवन म्हणजे काय वाटतं, कसं वाटतं, जिंदगी जी रहे हो की काट रहे हो? त्या 1.5 लाख पगार, लक्षात घ्या, 1.5 लाख पगार, घरी बंगला आहे, चांगला मुलं आहे, सेटल आहे, आणि उत्तर होतं जिंदगी काट राहो. अहो, जीवन जगण्यासाठी मिळालेलं आहे आपल्याला, आणि त्या जीवनाला अधिक सुंदर बनवण्याची कला ही दिव्य रेकी शक्ती आहे. रेकीत काय काय शिकवणार आहे हे आपण ऑलरेडी ग्रुपवर शेअर केलेलं आहे. रेकी म्हणजे काय, 2 दिवस आपलं सेशन चालेल, अवचेतन मन आणि जीवनातला आनंद. त्याच्यानंतर रेकी काय आहे, औरा काय असतो, मी औरा बघायला शिकवणार आहे. बघा, एखाद्या व्यक्तीचा औरा तुम्ही बघू शकणार आहे विदाउट एनी टच. एखाद्या व्यक्तीच्या औराला तुम्ही स्कॅन करू शकणार आहे की त्याच्या शरीरामध्ये कुठे काही प्रॉब्लेम आहे हे स्पर्श न करता तुम्ही सांगू शकणार आहे. प्रॅक्टिकल आपण घेणार आहे. कुणाचाही औरा तुम्ही बघायला शिकणार, स्कॅन करायला शिकणार. एवढंच नाही तर तुम्ही औरा क्लीन करायला शिकणार. 7ही चक्रांना आपण मेडिटेशनच्या द्वारे ऍक्टिव्हेट करायला शिकणार. त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या जीवनात काय प्रॉब्लेम आहे त्याला आपण पूर्णपणे क्लीन करायला देखील शिकणार आहे. म्हणजे शरीरावर, शारीरिक प्रॉब्लेमवर रेकीच्या किती पायऱ्या असतात, टोटल सिलेबस आहे. 10 दिवसात घाई नाही या. मला तुम्हाला फक्त परफेक्ट बनवायचं रेकी ऊर्जांमध्ये. फक्त त्याच्यासाठी तुमचं कमिटमेंट मात्र खूप खूप महत्वाचं राहणार आहे. मॅडम, 10 दिवसांचं सिलेबस आहे अर्चना मॅडम. औरा काय आहे, चक्र काय आहे हे शिकवायला 10 दिवस लागतील. विषय तुम्हाला ग्रुपवर रोज शेअर केला जाईल की आज काय शिकवणार आहे. पण जर तुम्ही 10 दिवस रेग्युलर अटेंड केलं, किंवा जे वर्किंग आहेत त्यांनी 10 दिवसांचे रेग्युलर व्हिडिओ बघितले आणि अटुनमेंट जे आपण पहाटे घेणार आहे त्या अटुनमेंटला उपस्थित राहिला, तरच तुम्हाला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळणार आहेत. क्लिअर? चला, सो सुरू करूया. अवचेतन मन आणि जीवनाचा आनंद. लक्षात घ्या, तुम्ही आता सगळे इथे बसलेले आहेत, कॉन्शियस माइंडनी बसलेले आहेत. काही लोक मल्टीटास्किंग करून राहिले, जाऊ दे, मॅडमला ऐकून राहिलोय, मॅडमला थोडी कळत आहे मी काय करत आहे, बरोबर की नाही? बट आपलं जीवन आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आपलं जीवन ही आपली जबाबदारी. आपण ती जबाबदारी कुणावरही ढकलू शकत नाही. लक्षात घ्या, माझ्या जीवनात जर काही प्रॉब्लेम आहे, सो आय एम रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. वी आर फाइंडिंग. आपण काय करतो, जीवनातल्या प्रॉब्लेमसाठी लोकांना शोधतो. गौरव सर, स्क्रीनवर काही लिहू नका. तर लक्षात घ्या की आपण आपल्या जीवनाची जबाबदारी घ्यायची, आणि त्याच्यासाठी हे जे सबकॉन्शियस माइंड आहे, काळजी करू नका, तुम्हाला नोट्स, पीडीएफ सगळं भेटणार आहे, रेकॉर्डिंग सुद्धा भेटणार आहे, त्याच्यामुळे काळजी कुठल्याच गोष्टीची नाहीये. ओके? तर सबकॉन्शियस माइंड आणि जीवनाचा आनंद, तर आपला प्रत्येक विचार हे आपलं जीवन घडवत असतं. 2 प्रकारचं माइंड आहे आपलं, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. आता जो तुम्ही क्लास अटेंड करताय हा 10 ते 15% असलेल्या कॉन्शियस माइंडनी तुम्ही अटेंड करताय. कशाने अटेंड करताय? 10 to 15% कॉन्शियस माइंडने अटेंड करताय. पण जे आपलं अवचेतन मन आहे, ज्याची शक्ती अफाट आहे, अगदी 85 ते 90% याची एनर्जी आहे, आणि ती तुम्हाला मिळणार आहे. तर या सबकॉन्शियस माइंडला जर तुम्ही ट्रेन केलं, तर हा सबकॉन्शियस माइंड आपल्यासाठी अलादीनचा चिराग म्हणून काम करतो, आणि हा 3 प्रकारे ऍक्टिव्हेट केला जाऊ शकतो. तो म्हणजे अफर्मेशन, तो म्हणजे व्हिज्युअलायझेशन, आणि तिसरं म्हणजे मेडिटेशन. 3 प्रकारे आपण याला ऍक्टिव्हेट करतो. पहिलं अफर्मेशन, दुसरं व्हिज्युअलायझेशन, आणि तिसरं मेडिटेशन. आता आपण अफर्मेशन याच्यावर सायंटिस्ट मासुरो इमोटो यांनी खूप मोठ्या लेवलवर काय केलेलं आहे, मासुरो इमोटो यांनी प्रयोग केले, पुस्तकं सुद्धा लिहिलेले आहे. सायंटिस्ट मासुरो इमोटो यांनी बुक्स सुद्धा लिहिलेले आहेत. द हिडन मॅसेज इन द वॉटर, मिरॅकल ऑफ वॉटर, असे त्यांनी पुस्तकं लिहिलेले आहे. म्हणजे आपण जी अफर्मेशनची एनर्जी आज बघणार आहोत, तर हे जी एनर्जी आहे ही सायंटिफिकली प्रूव्ह झालेली एनर्जी आहे. त्यांचे पुस्तक आहे द मिरॅकल ऑफ वॉटर, द हिडन मेसेज इन द वॉटर. यांचे अनेक एक्सपेरिमेंट आज तुम्ही गुगलवर सर्च केले तर तुम्हाला मिळतील. तर अफर्मेशन म्हणजे काय, कोण सांगेल? व्हॉट इज अफर्मेशन? हँड रेज करून कोण सांगेल अफर्मेशन म्हणजे काय? एनीवन? हा, अल्फा मॅडम बोला, काय अफर्मेशन? अनम्यूट युअरसेल्फ. अल्फा मॅडम. स्मिता मॅडम बोला. अफर्मेशन्स म्हणजे ते सकारात्मक वाक्य असतात जे आपण स्वतःला बोलत असतो. जसं
मी भाग्यशाली आहे किंवा आपली नीड असेल किंवा एक स्वतःला कायम हाय एनर्जी ठेवण्यासाठी आपण जे काही पॉझिटिव्ह सांगतो ते वाक्य. ओके, ठीक. विद्या पाटील मॅडम बोला, तुमच्या मते अफर्मेशन काय आहे? अफर्मेशन म्हणजे स्वतःबद्दल पॉझिटिव्ह सेंटेन्स बोलणं सकाळी उठल्यानंतर किंवा दिवसभरात. ओके, थँक्यू. उत्तरा कुलकर्णी मॅडम, अफर्मेशन काय आहे? अफर्मेशन म्हणजे आपण असं एखादं वाक्य बोलतो किंवा असं एखादं विधान करतो आणि ते सत्य आहे असं आपण आधीच कन्सिडर केलेलं असतं. म्हणजे जसं की ओके, मी सक्सेसफुल झालेली आहे ऑलरेडी असं समजून आपण ते विधान करत असतो. ओके, ठीक आहे, थँक्यू. आता सगळ्यांनी म्हटलं की पॉझिटिव्ह बोलणं वगैरे याला आपण अफर्मेशन म्हणतो. हे सांगितलं. प्रत्यक्षात अफर्मेशन आपण कसे देतो? आपल्यासाठी आपण कसे अफर्मेशन देतो सांगा बरं जरा. मन चिंती ते वैर चिंती म्हण तिथूनच तर आली. पाहिजे असतं सुख, बरोबर की नाही? आता प्रत्येकाची जोडीदाराबद्दलची कंप्लेंट असते, बरोबर की नाही? पाहिजे असतं जसं तुम्हाला पाहिजे तसं आपण बोलत काय असतो? विचार करा थोडासा. रात्री झोपताना दिवसभरात जे घडलं ते चांगलं चांगलं आठवतं की वाईट आठवतं? काय आठवतं? दिवसभरात काय सांगा सुनीता मॅडम, काय आठवतं सांगा बरं? तुम्हाला काहीतरी आठवतं? करा बरं, काय आठवतं? माईक ऑन करा. सुनीता मॅडम माईक ऑन करा. चांगलं किती लोकांना वाटतं? हा, चांगलं वाटतं की वाईट? हा, बोला बोला, आवाज येतोय. हा, जे आपल्याला वाईट वाटतं तेच जास्त आठवतं मॅडम. तेच जास्ती आठवतं. चला बाकीच्यांनी चॅट बॉक्स मध्ये सांगा बरं. झालेला त्रास आठवतो. ओके, संपदा मॅडम म्हणतात झालेला त्रास आठवतो. तर लक्षात घ्या, मग इकडे म्हणत तुम्ही अफर्मेशन म्हटलं की जे पाहिजे ते पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह बोलायचं. एकीकडे तुम्ही असं म्हणता आणि एकीकडे सतत निगेटिव्ह विचार येतात. आपण आता जे जागा आहोत ना, कॉन्शियस माइंडने जागा. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं कॉन्शियस माइंड झोपतं आणि सबकॉन्शियस माइंड जागा होतं. कोण जागा होतं? सबकॉन्शियस माइंड जागा होतं. पण या सबकॉन्शियस माइंडची अडचण माहितीये का काय आहे? याला चांगलं आणि वाईट काहीच कळत नाही. प्रत्येक पॉझिटिव्ह किंवा नकारात्मक गोष्टीची पेरणी इथेच होत असते. मग दिवसभरातली निगेटिव्हिटी एखाद्या व्यक्तीला, समजा आता एखाद्या मॅडम आहे आपल्या क्लासमध्ये त्यांचे रोज गुडघे दुखतात आणि जो भेटेल त्याला सांगतात, आई ग आज माझे ना खूप गुडघे दुखून राहिले, रोज माझे गुडघे दुखतात. असं जर रोज रोज ते 10 लोकांना सांगेल, मग कोणते अफर्मेशन देऊन राहिले जीवनाप्रती सांगा? गुडघे दुखीचे. मग त्या सबकॉन्शियस माइंडला काय वाटते? या बाईला ना गुडघे दुखते हा शब्द खूप आवडतो, मग घेऊन जाऊ दे गुडघे दुखी परत. आलं लक्षात? म्हणून अफर्मेशन कसं द्यायचं असते? जे आपल्याला पाहिजे. रोज पाहिजे सगळ्यांना खूप सारा पैसा. कोणी मागायला आलं का, तुमच्याकडे 100 रुपये? अरे नाही, आत्ताच ना माझ्याकडे नाहीये बरं, खूप अडचण आहे, माझ्या सध्या पैशाची खूप अडचण आहे. लोकांना बोलताना नेहमी सांगतात की माझ्याजवळ पैशाचीच अडचण आहे. मग तो देव काय म्हणते? तो सबकॉन्शियस माइंड म्हणजे आपल्यासाठी क्रिएटरच आहे. तो काय म्हणते? याला आवडते बा पैशाची अडचण, हा शब्द खूप आवडते, देऊन जाऊ दे 2-4 प्रॉब्लेम पैशाची अडचणीचे. हे आहे आपलं सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंडच्या माध्यमातून आपण काय करत असतो? कळत न कळत आपल्याला जी गोष्ट पाहिजे असतो त्याची पेरणी. आता तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही म्हणता म्हणून आम्ही कशाला ऐकायचं? सायन्सने प्रूव्ह करून दाखवा. तर सायंटिफिकली प्रूव्हन हे आहे की मसूर एमाटोंनी याच्यावर एक प्रयोग केला. आपण पाणी चार्ज करायला शिकणार आहे बरं. त्या पाणी चार्ज करताना हा प्रयोग मी प्रॅक्टिकली तुमच्याकडनं करून घेणार आहे की पाण्याला जशी अफर्मेशन द्याल तशी पाण्याची चव बदलते. तुमच्या घरातल्या पाण्याला तुम्ही तीर्थाची चव देऊ शकता. हे रेकीच्या शक्तिपातानंतर आपण प्रॅक्टिकल करणार आहे. टोटल प्रॅक्टिकल सेशन आहे 10 दिवस. ठीक आहे, थेरॉटिकल जास्ती नाही राहणार आहे. एखाद दिवस थेरॉटिकल थोडंसं राहील, टोटल प्रॅक्टिकल बेस्ड सेशन राहणार आहे. ठीक आहे, कुणाला बोर बीर होऊन राहिलं का? बोर नाही होत ना? ठीक आहे, चला थँक्यू. आता बघा, हे जे आहे ना हे पाण्याचं चित्र आहे. कोणाकोणाला हे पाहून पाहायची इच्छा होईल? हे जे पाण्याचं चित्र तुमच्या स्क्रीनवर दिसतं आहे, स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? ओके, तर हे पाणी पिऊन कोणाची, पाणी बघून कोणाची इच्छा होणार आहे प्यायची? आवडेल का कुणाला तरी पाणी प्यायला? पक्क? काय पाणी आहे असं वाटतंय ना? नाही आवडणार. पण त्याच पाण्याला जेव्हा आपण प्रार्थना करतो
थँक्यू म्हणतो, तेव्हा त्या पाण्याचं क्रिस्टल स्वरूपात हे प्रयोगाच्या द्वारे त्यांनी याच्यावर फोटो काढला, रिसर्च केला मसुरे मठोंनी, आणि प्रार्थनेनंतर क्रिस्टल क्लिअर पाणी झालं. अगदी या क्रिस्टलच्या इमेज पाण्यामध्ये तयार झाल्या, आणि जेव्हा पाण्याला त्यांनी अधिक तारीफ केली तर ते पाणी गोल्डन क्रिस्टल मध्ये फॉर्म झालं. हे सायंटिफिकली प्रूव्हन टेक्निक आहे, जी मी नाही सांगत आहे, मासुरे मठोंनी सांगितले, आणि गुगलवर त्यांचे एक्सपेरिमेंट खूप फेमस आहे. ज्या ज्या लोकांनी या गोष्टी केल्या, आपण देखील हे प्रॅक्टिकल करणार आहे पाण्याची चव बदलण्याचं, आणि आपण अनुभवणार आहे. तर लक्षात घ्या, आता वास्तू तथास्तू म्हणत असते, ही गोष्ट आपण बघितली आहे, आणि त्याचं केंद्रबिंदू आहे किचन, म्हणजे आपल्या वास्तूचं मुख्य. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणणारी आपली संस्कृती आहे. जलही जीवन आहे. आज ज्या घरामध्ये संवाद असतो, किती घरामध्ये संवाद असतो, संवादाची डेफिनेशन कोण सांगेल? कोणीतरी सांगेल का संवादाची डेफिनेशन काय आहे? चला, लक्ष्मी मॅडम दिसून राहिले माझ्यासमोर, अनम्यूट करा बरं लक्ष्मी मॅडम. संवादाची डेफिनेशन काय आहे? घरात आपण एकमेकाशी संवाद साधतो चांगला वगैरे. चांगला वगैरे 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 मध्ये काय? चांगला ठीक आहे, वगैरे काय आहे? दिवसभरात जे होतं ना ते आपण काय? मग हा संवाद कसा असतो? रोज रोज बिलकुल दुधात साखरेसारखा असतो का? नाही. आ? नाही. संवाद म्हणजे, आता मी एक काउन्सिलर आहे आणि माझ्याकडे फॅमिली काउन्सिलिंग, स्टुडंट काउन्सिलिंग साठी बऱ्याच केसेस येतात. तर त्याच्यात तुम्हाला सांगते की संवादाची खरी व्याख्या जी मी या एवढ्या अनुभवातनं आणलेली आहे, आणि ती व्याख्या आहे म्हणजे सहभावनापूर्वक संवाद. लिहून घ्या वाक्य. पहिला नियम मगाचा लिहिला ना सगळ्यांनी, की रोज सकाळी उठल्यावर काय करायचं लिहून ठेवलं की नाही? कॉपी पेन घ्या, नाही तर बुवाच्या कीर्तनासारखं ऐका, आता छान वाटलं, नंतर सगळं इकडून निघून जाईल, असं करू नका. नाही तर मग रेकॉर्डिंग आहेच, संध्याकाळपर्यंत तुम्हाला भेटेल ते रेकॉर्डिंग. अपलोड तुम्हाला लिंक मिळेल, अवश्य बघा आणि पॉइंट्स काढा, म्हणजे कारण हे आपल्याला प्रॅक्टिकलीच करावं लागेल. संवाद म्हणजे जेव्हा आपल्या मुखातनं एखादा शब्द दुसऱ्याच्या कानापर्यंत पोहोचतो, तर त्याच्या कानात आग ओततं, आगीचे गोळे टाकतं की मध टाकतं, त्याच्यावरनं त्या संवादाचा रिझल्ट येईल की नाही येईल? सांगा लक्ष्मी मॅडम, बरोबर की नाही? बरोबर की नाही? एकाच आपल्या मुखातनं दुसऱ्याच्या कानापर्यंत पोहोचणारा शब्द जेव्हा त्याच्या कानापर्यंत पोहोचतो, तर त्याच्या कानात मध टाकतो की लोखंड्याचं गरम पाणी ओततं, बरोबर की नाही? चॉईस कुणाची आहे? आपली. तर सुरुवात आपल्यापासून करायची, बरोबर आहे? सुरुवात आपल्यापासून करायची, आजपासून प्रयत्न करायचा, ऍटलीस्ट प्रयत्न. एवढ्या वर्ष जे काही आपलं वय आहे ते बदलायला वेळ लागेल, पण आजपासून एवढा प्रयत्न करू शकतो ना, की माझ्यापासनं मी जेव्हा दुसऱ्यांशी संवाद करील, तो संवाद कसा असेल? सहभावनापूर्वक. जर माझ्या भावना माझ्या मुलांपर्यंत पोहोचल्या, ऍक्च्युअल मला काय वाटतं, तर तो संवाद यशस्वी झाला. त्याला काय म्हणू आपण? सहभावनापूर्वक संवाद. पण तो संवाद पोहोचलाच नाही, बरोबर आहे? आता याच्या आधी NLP चा क्लास झाला, चालता चालता मुलगा पडला, ठीक आहे. किती ज्या मदर पॅरेंट आहेत किंवा आजी वगैरे आहेत, त्यांनी त्या लहान मुलाला चालताना बघितलंय, जेव्हा नवीन नवीन चालायला शिकतं. किती आईनी किती आजीनी म्हटलं, अरे धाव. किती आईनी म्हटलं, धाव, मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुझ्या सोबत आहे. किती आई आणि आजीने शब्द वापरले आहे? प्रत्येक आईने काय म्हटलं, अरे थांब पडशील, अरे थांब पडशील. ते पोरगा 4 पावलं धावते आणि धप्पकन पडते. हा अनुभव मात्र प्रत्येक आईने घेतलेला आहे. मग हे काय झालंय? आपणच अफर्मेशन आपल्या मुलांसाठी दिलं. काय म्हटलं? थांब पडशील. काय म्हणायचंय? स्वामी समर्थ काय म्हणतात? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आई म्हणून, आजी म्हणून आपण आपल्या मुलांना काय म्हणू शकतो? यस डरमत, आय एम विथ यू. ऍज अ काउन्सिलर म्हणून खूप वेगवेगळ्या केसेस माझ्या समोर येतात. त्याच्यामुळे समाजाला आज या नव्या एनर्जीची खूप मोठ्या लेवलवर गरज आहे. कारण आयुष्य कसं आहे, कसंही जगलात तरी एक दिवस आयुष्य संपणार आहे, आणि म्हणून जोही श्वास आपल्या सोबत आहे, एकेका क्षणाला प्रत्येक श्वास आपण घेतो, प्रत्येक श्वास सोडतो. इथून पुढच्या प्रत्येक आयुष्यातल्या प्रत्येक श्वासाला सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची जोडण्याचा संकल्प आपल्याला करायचा आहे. सो
एकदा म्हणा, येस आय एम रेडी टू चेंज माय लाईफ इन पॉझिटिव्हिटी. बोला, मी तयार आहे माझ्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी आणि आनंदाशी जोडण्यासाठी. यस 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 आय एम रेडी, यस आय एम रेडी, यस आय एम रेडी. काही लोक बघूनच राहिले. बघितल्याने परिवर्तन नाही होत. मग ते बुवाचं कीर्तन ऐकायला गेलो आपण. युअर ऍक्शन्स कॅन चेंज युअर लाईफ. मी काय तुमच्या समोर 10 दिवस येणार, बडबड करणार आणि माझा नेक्स्ट बॅच चालू होऊन जाणार. पण तुमच्या लाईफच्या ऍक्शन तुम्हाला घ्यायचे आहेत. ओके, तर जे लोक पुढच्या प्रवासाला असतात तर त्यांच्याकडनं तर चांगलं काम करून घेण्यासाठी मी तर असतेच. पण तुमच्यासाठी हे 10 दिवस आहेत. जे लोक पुढे क्लासला नसतील पण त्यांच्यासाठी आपल्याला आपल्या जीवनासाठी पहिले तयार व्हायचं आहे. पूर्ण पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता आणि आनंदाने लाईफ मध्ये परिवर्तन करण्यासाठी. सो आपण वास्तूचा विचार करत होतो. तर आपल्या समजा आता माझ्या हातात एखादा मोठा पातेला आहे किचन मध्ये. कोणाच्या हातून होतं बघा बरं. राग आला, बाहेरून किचनच्या बाहेरून कोणीतरी बडबड केली आणि कोणाच्या हातचा पातेला असा धप्पकन खाली पडून जातं. होतं का? बाहेर ज्याचा आवाज आला काहीतरी बडबड करण्याचा, रागाचा वगैरे, आपण काय करतो, ते पातेला घेतो आणि नकळत सुटतो. जबरदस्त, जाणून बुजून नाही करत. ओके, सो आपल्याला रागाने समोरच्याचे शब्द आवडले नाही म्हणजे आपले ऍक्शन बदलते. आणि घरामध्ये जर रोज भांड्यांचा पडण्याचा आवाज येत असेल, कोणाच्या घरचं वातावरण चांगलं राहील? वास्तू तर तथाच तू म्हणत असते. प्रत्येक शब्द हा आपला अफर्मेशन आहे. आय कॅन डू इट, हे जेव्हा शब्द आपण म्हणतो की मी करू शकतो, किंवा आय एम हॅपी, मी खूप आनंदी आहे, हे जर रोज रोज म्हणाल तर तुम्ही आनंदाची पेरणी करताय. आणि रोज जर तुम्ही तुमच्या जीवनातल्या प्रॉब्लेम आणि दुःखांना जेव्हा रिपीट करता, लक्षात घ्या एक नियम आहे एनर्जीचा. जिथे तुमचा फोकस जातो तिथे तुमची एनर्जी जाते. आणि तो फोकस जर पॉझिटिव्ह गोष्टीकडे जात असेल तर जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येणार. आणि जर का तो फोकस नकारात्मक गोष्टींकडे जात असेल तर जीवनामध्ये निगेटिव्हिटी येणार. लाईफ आपली आहे. इथून पुढच्या श्वासांसोबत हा आनंद घ्यायचा आहे की तेच दुःख आपल्याला कवटाळायचं आहे. जीवन आपलं आहे तर चॉईसही आपली आहे. आणि आजचा आकडा किती, 451 नाही. मी इथे फोटो घेऊन ठेवते आणि लास्ट डेला आपण बघू की किती लोक कमिटेड आहे जे क्लासमध्ये उपस्थित होते आणि नंतर नाहीये. मी आकड्याचा फोटो घेतला, बाकी लोकांचा नाही घेताय. बाकी रेकॉर्डिंग मध्ये आहे तर सगळे कोण होते. तर तुमचं कमिटमेंट किती आहे आपल्या आयुष्याबद्दल ते डिसाइड करत असतं तुमच्या आयुष्याचा आनंद. कारण कुणीच कुणाच्या आयुष्यामध्ये बदल घडवू शकत नाही. यू आर द क्रिएटर ऑफ युअर लाईफ. तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचा शिल्पकार. जेव्हा तुम्ही आपल्या जीवनाला या पॉझिटिव्ह ऊर्जांशी जोडाल, बघा मी 51 वर फोटो काढला, 455 लोक झाले. आता चला पुढे जाऊ आपण. तर अफर्मेशन देत असताना आपल्या जीवनामध्ये रोज एक प्रयत्न करायचा की आपल्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन जीवनाला द्यायचे. कारण हे बघा, घरामध्ये सतत वाद, चिडचिड होत असेल तर तिथे निगेटिव्ह एनर्जी येते. म्हणून माझ्या ज्या मैत्रिणी स्वयंपाक करतात किंवा घरी कुक जरी येत असेल तरी देखील तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन तिथे द्यायचे आहे, सकारात्मक ऊर्जा द्यायची आहे. त्याच्यानंतर जे लोक मायक्रोवेव्ह वापरतात बघा, त्याच्यात असं पाणी तयार होतं. हे मी फोटो काढलेले नाही आहे, सायंटिस्ट मसुरे मठ यांनी काढलेले फोटो आहेत. बिघडलाय तो. कम्प्युटर जवळ आता जे लोक वर्किंग आहेत, माझं पण काम असतं पण मी दर 2 तासात पाणी बदलते माझ्या टेबलवरचं. 4 तास जर कम्प्युटरच्या तिथे पाणी राहिलं तर तिथे नकारात्मक व्हायब्रेशन्स तयार होतात आणि ते 4 तासानंतर आपल्याला आपल्या लाईफमध्ये निगेटिव्हिटी देत असतात. तर आपल्याला जेही पाहिजे जीवनामध्ये, टीव्ही जवळ जर पाणी राहत असेल, आज आपण एकच लक्षात घ्या, शब्द ही ब्रह्मांड आहे आणि आपल्या मुखातनं शब्द दुसऱ्यांच्या प्रती आपल्याला कधीच तयार करायचं नाही. तर इथे मी तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी सांगते आणि ती ऍक्टिव्हिटी म्हणजे तुम्हाला अफर्मेशन कशा लिहायचे.
ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनात पाहिजे आहे तर त्याच्यासाठी एक येलो बुक घ्या. येलो बुक नसेल तर सेंच्युरी पेपर घ्या. हे बघा, 3 पद्धतीने तुम्ही अफर्मेशन वर वर्क करू शकता. येलो बुक वर मी आता ट्रॅव्हलिंग मध्येच होती, काल रात्री 2 वाजता पोहोचली म्हणून मध्यंतरी माझा ब्रेक झाला. अद्विक, ओके. तर असं येलो पेज, येलो रजिस्टर तुम्हाला घ्यायचं आहे जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्याच्यात तुम्हाला रेड पेननीच तुमचं अफर्मेशन लिहायचं आहे. हे मॅनिफेस्टेशन साठी खूप पॉवरफुल टेक्निक आहे. येलो पेजवर तुम्हाला रेड पेननी जेव्हा तुम्ही तुमच्या अफर्मेशन लिहिता, ठीक आहे, आता याचं हे इतकं पॉवरफुल मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे की जी तुम्ही इच्छा लिहिता तर त्या इच्छा याच्याद्वारे पूर्ण होत असतात. ठीक आहे, जसं तुम्ही त्याच्यासाठी तुमच्या नोकरीची इच्छा लिहू शकता. आता जी इच्छा तुमची सगळ्यात पॉवरफुल आहे म्हणजे सगळ्यात महत्वाची आहे ती तुम्हाला रोज 21 वेळा लिहायची आहे, 21 टाइम्स. बाकी सगळ्या इच्छा तुम्ही एक एकदा लिहून काढू शकता अफर्मेशन मध्ये. जसं संपूर्ण स्वास्थ्य यह मेरी स्वाभाविक अवस्था है, मैं मेरे परिवार के साथ परम सुख, समाधान, आरोग्य तथा ऐश्वर्यपूर्ण दीर्घायुषी जीवन जी रही हूं. ठीक है, या पद्धतीने तुम्ही अफर्मेशन लिहू शकता. मेरे पास आलिशान बंगला यो गाडी है, आय अर्न 10 लाख पर मंथ. जे काही तुमचं अफर्मेशन आहे, आता 25,000 वाल्यांनी एकदम 10 लाख लिहू नका. 25 वाल्यांनी 50,000 करा, 50,000 वाल्यांनी 1 लाख करा, 1 लाख वाल्यांनी 2 लाख करा. असं करून वाढवत जा. येतं. हे माझं स्वतःच अनुभव आहे. कारण आज ज्या क्षेत्रात मी काम करत आहे किंवा जे जीवन क्षेत्रापेक्षा जे जीवन मी जगत आहे, दिस इज माय ड्रीम लाईफ. हे माझं ड्रीम लाईफ आहे. कारण मी एके काळी स्ट्रगल करत होती. मी माझ्या भावांना म्हणायची की बाबा मला 5,000 रुपये मंथली कसं अर्न करता येईल, 10,000 कसं मंथली अर्न करता येईल ते मला सांग, हे मी माझ्या भावांना रिक्वेस्ट करायची. बट टचवूड मी जर करू शकताय तर तुमच्यापैकी प्रत्येक व्यक्ती करू शकताय. हे फक्त मॅनिफेस्टेशनचं काम आहे. ओनली युअर ऍक्शन्स कॅन चेंज युअर लाईफ. स्वतःला कमिटमेंट करा. ओके, मला इतक्या रुपयांची मला एवढ्या रुपयांची नोकरी मिळालेली आहे आणि मी त्या पदावर आनंदाने काम करत आहे असं अफर्मेशन येईल. ठीक आहे, तर ऍक्च्युली माझ्याकडे अफर्मेशन बुक, मी सध्या ट्रॅव्हलिंग असल्यामुळे माझं अफर्मेशनचं रजिस्टर माझ्याकडे नाही आहे. तर मी जेव्हा पोहोचणार तर आपल्या क्लासच्या आधीच पोहोचणार आहे, संपायच्या आधी. तर पूर्ण अफर्मेशनचं मी तुम्हाला देणार आहे. तर ते येलो पेजचं रजिस्टर बघा कुणाला मिळालं तर. हे जर जमत नसेल तसा दुसरा पर्याय हा आहे की आपल्या आवाजामध्ये सगळे अफर्मेशन रेकॉर्ड करा. मला काय पाहिजे, एक अफर्मेशन 3 वेळा. मी संपूर्ण स्वस्थ आहे, मी संपूर्ण स्वस्थ आहे, मी संपूर्ण स्वस्थ आहे. मी माझ्या परिवारासोबत संपूर्ण आनंदाने जीवन जगत आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने पूर्ण पॉझिटिव्ह अफर्मेशन लिहायचं. अफर्मेशन मध्ये नकारात्मक शब्द आला नाही पाहिजे. ठीक आहे, अफर्मेशन मध्ये नकारात्मक शब्द आला नाही पाहिजे. माझा आळस पूर्णपणे गेलेला आहे असं अफर्मेशन नाही. मी प्रत्येक क्षण ऍक्टिव्हली काम करत आहे असं अफर्मेशन राहील. ठीक आहे, माझ्या जीवनात पैशाच्या अडचणी संपलेल्या असं नाही आहे. मी आर्थिक समृद्ध जीवन जगत आहे असं अफर्मेशन येईल. आलं का लक्षात? अफर्मेशन कसे बनतील? माझे गुडघे दुखी गेली आहे असं अफर्मेशन नाही राहील. अफर्मेशन कसं राहील? मी संपूर्ण आनंदी आणि स्वस्थ जीवन जगत आहे. कळतंय अफर्मेशन कशी लिहायची आहे? क्लिअर? ओके. रिलेशनशिप साठी मी रिलेशनशिप जर पती पत्नीचं असेल तर आता जोडीदाराबद्दल की मी माझ्या हसबंड सोबत म्हणजे माझं जे रिलेशन आहे ते संपूर्ण प्रेम, विश्वास आणि आदराचं प्रत्यक्षण आहे. ठीक आहे, माझ्या सोबत किंवा माझ्या पत्नी सोबतचं माझं नातं प्रत्येक क्षण, कारण 3च गोष्टी लागतात, प्रेम, विश्वास आणि आदर. या 3 गोष्टी आमच्या नात्यांमध्ये आहे.
ठीक आहे. या पद्धतीने वेगवेगळे अफर्मेशन आपल्याला स्वतःप्रती आणि आपल्या लाईफसाठी जायचं आहे. मी प्रत्येक क्षण सकारात्मक विचार करत आहे. आणि आता मंत्र, आता तुम्ही म्हणाल मॅडम अफर्मेशन तर दिले, पण तरी ना मनामध्ये ना भीती वाटते, नकारात्मक विचार येतात. त्याच्यासाठी काय करायचं? त्याच्यासाठी एक मंत्र देते आहे आता. नकारात्मक विचार आले तर नाभीच्या समोर, आपल्या जन्माची सुरुवात कुठून झाली? नाभीपासून झाली. मग इथे म्हणायचं कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. ओके. तर प्रत्येक गोष्टीसाठी आपण या अफर्मेशन देऊ शकतो आणि या अफर्मेशनचे रिझल्ट पण आपल्याला आपल्या लाईफ मध्ये खूप चांगल्या पद्धतीने येतात. लक्षात घ्या, आयुष्य एक माझ्याकडे ऑफर आहे तुम्हाला अजून सांगण्यासाठी. एक कोर्स बिझनेस सेल करणार आहे, काळजी नका करू. नाही तर म्हणतील मॅडम झालं आता अर्धा तास शिकवलं, आता काहीतरी ऑफर देऊन मॅडम आपल्या खिशातनं पैसे काढतात. काळजी नका करू, असं काही करणार नाही. ठीक आहे. ऑफर ही आहे. कुणाला निवडायचं ऑफरसाठी? कोण दिसतंय स्क्रीनवर जरा बघू द्या मला. सुजाता मॅडम, अनम्यूट करा बरं मॅडम. येस मॅम. एक ऑफर अशी आहे माझ्याकडे, बाकीचे ऑफर सगळ्यांनी ऐकायचे बरं. तुम्हाला कुणाला जर ऍग्री असेल तर आपण अलाउ करू. 2 करोडची ऑफर आहे मॅडम. तुमचे एक डोळा पाहिजे, मिळेल का? मॅडम 5 करोड मध्ये 2 डोळे, नॉट रेडी मॅम. एक हात. नको मॅडम. हा? नको मॅडम. कोणी इकडे? बाकीचे 453 लोकांपैकी एनीवन रेडी? चला आपण 10 करोडची ऑफर करू. आहे का कोणी तयार? थँक्यू सुजाता मॅडम. लक्षात घ्या, कधी आपण विचार केलाय, जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे, आज मी म्हंटल मॅडमला की 2 करोड मध्ये 1 डोळा, 5 करोड मध्ये 2 डोळे, 1 हात, 1 पाय. ज्या क्षणी या ईश्वराने आपल्याला करोडोंचं शरीर दिलं, जे तुम्ही तुमच्याच व्हॅल्यूनुसार, याची व्हॅल्यू 10 करोडच्या वर पण तुम्ही तयार नाहीये. शरीराचा एक ऑर्गन सुद्धा 10 करोड मिळाले तरी कोणी द्यायला तयार नाहीये. मग रोज विचार करा की या देहामध्ये आरोग्य देण्यासाठी आपण कसा आहार घेतोय. इथे जे यंत्र आहे, मानवी ब्रेन सगळ्यात पॉवरफुल आहे जगामध्ये, इथे आपण कुठल्या विचारांची पेरणी करतोय. लक्षात घ्या, त्या निसर्गाने जेव्हा आपण रेकीचा उपचार करू ना, या हातांमध्ये हजारो एनर्जीची पॉवर टाकलेली आहे, स्पर्शाची, जी आपण अनुभवणार आहे या 10 दिवसांमध्ये. सो आजपासून लव्ह युअरसेल्फ. अपेक्षा नका करू की कोणीतरी, प्रत्येकाचे बघा जेव्हा फिंगर प्रिंट घेतले जातात, कुणाचाच फिंगरप्रिंट कुणाशी मॅच होत नाही. जैसे भी आप हो, यू आर द युनिक पर्सन. त्या क्रिएटरची निर्मिती आहे, ज्याला तुम्ही करोडोच्या तुलनेत तही कुणाला देणार नाही. मग आजपासनं आपल्या शरीराला प्रेम करायला शिका. 3दा बोला, स्पर्श करा स्वतःला, थोड्याशा डोळ्यांना स्पर्श करा आणि थँक्यू म्हणा की इतक्या दिवसापासून हे सुंदर सृष्टी मला दाखवलेली आहे. आज असे किती हजारो करोडो लोक आहेत की त्यांना डोळे आहेत पण ते बघू शकत नाहीये. मला हे डोळे क्रिएटरनी दिलेले आहे, याच्यासाठी थँक्यू. आपल्या कानाला स्पर्श करा आणि आज सांगा की या जगातले सुंदर आवाज मी ऐकू शकत आहे या कानामुळे. पक्ष्यांचा किलबिलाट, अगदी सुंदर बासुरीची धून, किती सुंदर आवाज ऐकण्याची कॅपॅसिटी माझ्या कानामध्ये आहे. जस्ट से थँक्यू. बघा, आपल्या मुखातनं सुंदर शब्दांचा वर्षा व्हायला पाहिजे. जस्ट से थँक्यू. त्या हृदयाला स्पर्श करा. आपल्याला थोडंसं काम केलं तर ब्रेक लागते, या हृदयाने 1 सेकंदाचे ब्रेक नाही घेतलं हो. जेवढंही आपलं वय आहे आणि इथून पुढे जेवढंही आपण हे सुंदर आयुष्य बघणार आहे, आपल्यासाठी हे हृदय झटत आहे. स्पर्श करा, त्याला थँक्यू म्हणा. शरीराचा प्रत्येक ऑर्गन काम करतोय, प्रत्येक ऑर्गन आपल्यासाठी झटतोय, प्रत्येक ऑर्गन आपल्यासाठी काम करतोय.
आजपासनं रोज सकाळी उठल्यावर प्रत्येक ऑर्गनला एकदा थँक्यू म्हणा. आय लव्ह माय सेल्फ. जसेही तुम्ही आहात तसा स्वीकार करा, कारण करोडोंच्या पेक्षा महत्वाचं आपलं शरीर आहे. आणि या शरीराला एका प्राण नावाच्या ऊर्जेने जोडल्या गेलेल्या आहे. ती प्राण ऊर्जा म्हणजे रेकी आहे. ज्या क्षणी या शरीरातनं ती प्राण नावाची ऊर्जा निघून जाईल ना, आपल्याच रक्ताचे नाते 4-5 तासात आपल्याला पोहोचून मोकळे होतील. आपल्यासाठी सगळं संपलेलं असेल. एका घरातील कोपऱ्यात एका फोटोत लागलेल्या हाराशिवाय आपलं अस्तित्व नसेल. लक्षात घ्या. म्हणून आपल्यासाठी हे अस्तित्व आहे ना, फक्त या देहासोबत आहे. आणि म्हणून याला आरोग्य देण्यासाठी प्रत्येक क्षण आपल्याला झटायचं आहे. चांगले विचार, चांगला आहार आणि चांगलं आरोग्य. जर का आपण या शरीरावर प्रेम नाही केलं ना, जग आपल्याला प्रेम करणार नाही. पहिले स्वतःचा रिस्पेक्ट. दुसऱ्याच्या नजरेत आजपर्यंत आपण आनंदाचे रिमोट लोकांना वाटले होते. हसबंडनी अॅनिव्हर्सरी विसरले, केला स्पॉइल तो दिवस. का? इथे बसलेल्या की जेवढ्याही महिला असतील, गोडधोड बनायसाठी काय घरी थांबवलंय का हो तुम्हाला? पण नाही. आमचे अहो विसरले, मी त्या दिवसाला खराब करूनच ठेवणार. मी कशाला गोडधोड बनवणार घरी? अरे आनंद वाटल्याने मिळतो. कामाच्या ह्याच्यात विसरले. आपण आपल्या जीवनाला आनंद घेण्यासाठी आपण करू शकतो ना सेलिब्रेशन. एक गुलाबाचं फुलच गिफ्ट द्या ना समोरच्याला. जरुरी आहे का प्रत्येक वेळेस मोठं गिफ्ट घेतलं पाहिजे? पैशानी गिफ्टनी नसते तुलना. लक्षात घ्या, माझं लग्न झाल्यानंतर आता 21 वर्ष पूर्ण झाले. 3 वर्ष सॅलरी नव्हती माझ्या हसबंडला. पण पहिला माझा वाढदिवस त्यांनी 50 रुपयात साजरा केला होता. अजूनही आठवणीत आहे. गिफ्टची गरज नव्हती. स्वतःच्या हाताने ग्रीटिंग तयार केलं. एक छोटी माझाची बॉटल आणली होती. 2च पेढे आणले होते. पण आम्ही तो काळ पहिल्यांदा दोघांनी आनंदात घालवला होता. वेळ, क्वालिटी टाईम. पैशांनी सुख विकत घेता येत नाही. आनंद विकत घेता येत नाही. आनंदाने मन भरावं लागतं. आपण आनंदाची रिमोट. यांनी बर्थडे विसरला, झालं त्याच्याशी काय, माझ्या बर्थडेला विश नाही केला, झाले त्या मैत्रीशी बोला. ते समजून घ्या. आपण लक्षात घ्या काय होतं. समजा आता सुनीता मॅडम माझ्या स्क्रीनवर दिसून राहिल्या. सुनीता मॅडमची एक मैत्रीण त्यांचा बर्थडे विसरली. मग सुनीता मॅडम म्हणे की अशी कशी मी तिच्या बर्थडेला विश केलं, तिला फोन केला, भेटायला गेली, गिफ्ट पण नेलं आणि माझी मैत्रीण माझ्या बर्थडेला विश पण करत नाही. सुनीता मॅडम मी ठरवून टाकलं की मी तिच्याशी बोलणार नाही. मॅडम, सुनीता मॅडम अनम्यूट करा बरं स्वतःला. त्रास कोणाला होईल? ती तर जाणून नाही विसरली, ती कळत नकळत विसरली. पण ती विसरली म्हणून पुढचं वर्षभर तुम्हाला त्रास होणार की नाही होणार? आवाज नाही येत आहे तुमचा. होईल की नाही होईल? होईल होईल. त्रास तुम्हाला होईल की तिला होईल? मला. असे किती नाते आहेत आपण बांधून ठेवलेले आहेत की त्या व्यक्तीकडनं एकदा चूक झालेली असते पास्ट मध्ये केव्हा तरी, पण ती व्यक्ती आठवली की आठवण्याच्या पहिलेच त्या व्यक्तीचा त्रास आपल्याला आठवतो. 10 वर्ष झाले, 5 वर्ष झाले म्हणून सोडून द्यायला शिका. ज्या दिवशी तुम्ही व्यक्तीला माफ करायला शिकाल ना, त्याचा फायदा नाहीये, फायदा तुमचा आहे. हो, तुमच्या डोक्यात जी चिडचिड चिडचिड चालू राहते ना त्या व्यक्तीला आठवून, ती बंद होणार आहे. का बरं करायचं? कसंही जगला तरी आयुष्य संपणार आहे, त्याला तुम्ही पकडू शकत नाही. आता बघा किती वाजता, 3 वाजता क्लास चालू झाला होता, 4 वाजायला मला वाटतं 5 मिनिटं 4 मिनिटं बाकी आहे. एवढे श्वास तुम्ही ऑलरेडी या क्लासमध्ये गुंतवून टाकलेले आहेत, जे वापस भेटणार नाहीये. मग या क्लासमध्ये काही चांगलं घेतलं असेल तर ते फक्त मात्र आयुष्यभर आनंदाची शिदोरी म्हणून कामात राहील. पण ते फक्त कानात गेले असतील, कानातनं एक असं इकडेपर्यंत पोहोचले असतील आणि ते हातातनं कृतींमधनं किंवा विचारातनं कृतींमधनं येतील, तेव्हा त्याचा रिझल्ट तुमच्या लाईफमध्ये येणार आहे.
सो या आयुष्याला खरोखर पॉझिटिव्ह आणि आनंदाचं जर एक नवं वर्तुळ द्यायचं असेल तर सगळ्यात पहिले माझा आनंद. कर लो जो भी नहीं किया ना आज तक आनंदाने. कारण त्या फोटो मध्ये जाऊन बसण्याच्या पहिले जीवन जगायला शिका. तो क्षण माहितीये का कुणाला तरी केव्हा येणार आहे? कुणाला तरी माहिती आहे का? आता नुकत्याच आमच्या जवळच्या एक व्यक्ती नाश्ता करून आपलं जेवण वगैरे करून झोपल्या. 1 वर्षाचं बाळ होतं त्यांचं. संध्याकाळी हसबंड आले, वाईफ गेलेल्या होत्या. 1 वर्षाचं बाळ, 29 वर्षाची महिला. नाही हो क्षण भरवशा जीवनाचा. जे काही जीवन आहे ना, आत्ता आणि आत्ता या वर्तमानाच्या क्षणांमध्ये आहे. म्हणून आजपासून एक कमिटमेंट करा. माझ्या मुखातनं जेव्हा दुसऱ्यांच्या कानापर्यंत शब्द पोचतील तर ते त्याच्या कानाला मधुरता आणि आनंद देणारे असतील. पहिला नियम लिहूनच ठेवा आणि करायचंय. माझ्या मुखातनं जेव्हाही शब्द पडतील तर ते शब्द दुसऱ्याच्या कानापर्यंत पोचताना त्याच्या कानाला संपूर्ण सुख आणि आनंद देणारे असतील. दुसरा नियम, माझ्या घरामध्ये म्हणजे जे काही आपलं वातावरण राहील, सकाळ संध्याकाळ तुम्ही ज्या कुठल्या धर्माला पंथाला मानता, नाहीच कुणाला मानत असाल तर छान बासुरीचा सुगंध, आपल्या बासुरीचं म्युझिक लावा. घरातले व्हायब्रेशन चेंज करा. एव्हरीथिंग इज द व्हायब्रेशन. जर मी आता जोरात मगाशी चुकून माझ्या भाच्याच्या हातून जोरात इकडे काहीतरी आवाज झाला, एक डिस्टर्बन्स झाला, त्याच जागी एक बासरी कोणीतरी वाजवत असतं, एक सुंदर वातावरण राहील. तर आपल्या घराला सगळ्यात पहिले देह मंदिर चित्त मंदिर ते गाणं अवश्य लावा. एक नवीन व्हायब्रेशन्स आपल्या मनामध्ये येतील. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना. या देहाला मंदिर बनवा. त्याच्यानंतर घराला, कारण कसं आहे ना, ती कविता वाचली नसेल तर आज नक्की शोधा गुगलवर आणि वाचा. घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती. शेवटचं वाक्य त्याचं, त्या घरट्यातून पिलू उडावे दिव्य घेऊन शक्ती, आकाशावर पंख असावे जमिनीवरती. लक्षात घ्या, आपल्या घरातनं ते संस्कार, ते जीवन घडलं पाहिजे. कारण कसंही जगलात तरी जीवन संपणार आहे. त्याला दी एंड आहे आणि त्याला कधीही आपण नाही करू शकत. सो आयुष्याला एक कमिटमेंट द्या की माझ्या जीवनाला इथून पुढे मी परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची जोडणार आहे. आय एम कमिटेड टू अचीव ऑल दिस. आणि 100% सकारात्मक ऊर्जांनी आपल्याला क्लास फिअर, जे काही एन्झायटी वगैरे आहे, त्या सगळ्या गोष्टी मी पास्ट लाईफचं मेडिटेशन तुमचं करून घेणार आहे परवाच्या सेशन मध्ये. उद्या आपला अवचेतन मनाचाच भाग आहे. परवा मी तुमचं इतकं पॉवरफुल मेडिटेशन घेणार आहे. तुम्हाला ज्यांनाही वाटतं ना, ग्रुपची लिंक, आपला ग्रुप 14 सध्या ओपन आहे, त्या ग्रुप 14 ची लिंक तुम्ही शेअर करा. त्याच्यात काही जागा शिल्लक आहे तिथे जॉईन करायला सांगा. आजचं सेशन जर आवडलं असेल तर. आणि रेकॉर्डिंग मिळाल्यावर युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. 447 लोक क्लासमध्ये. बघू आज किती सबस्क्रायबर आणि किती लाईक्स वाढतात. तुमच्या तेवढंच मला तुमच्याकडनं एक जर आवडलं असेल, गॅरंटी देते तुमचं शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक लेवलच्या प्रॉब्लेम नक्की सुटतील. पण त्याच्यासाठी यू शुड टेक द ऍक्शन. आणि आजची ऍक्शन काय आहे? उद्यासाठी होमवर्क. तुम्हाला तुमच्या जीवनात काय पाहिजे आहे ते एका कागदावर लिहून काढायचं. आजचं होमवर्क, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. ठीक आहे. प्लस आज संध्याकाळी बसायचं, रात्री बसायचं, जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल, पण उद्या यायच्या आधी ऍक्टिव्हिटी करायची आहे. ज्या ज्या तुमच्या जीवनातल्या सगळ्या समस्या आहेत त्या सगळ्या कागदावर लिहून काढायच्या. सगळ्या कागदावर लिहून काढायच्या. अगदी आमचे अहो असे, आमची शेजारी असे, आमची जाऊ अशी, ननंद अशी, भासरे असे, सगळे जे काही आमचा बॉस असा वगैरे, ज्या ज्या कंप्लेंट आहेत, जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर. तुमच्या जीवनातल्या सगळ्या प्रॉब्लेमला लिहून काढायचं कागदावर. लिहून काढायचं की ह्या लोक मला एवढा त्रास देतो, असं देतो, तसं देतो. ठीक आहे. आणि लिहून झाल्यावर काय करायचं माहितीये का? त्याचे छान बारीक बारीक तुकडे करायचे.
आणि त्याला लावायची माचीसची काडी. कंपल्सरी ऍक्टिव्हिटी पुढचे 21 दिवस करायची आहे. मी उद्या विचारणार आहे क्लासमध्ये कोणी कोणी केली. ही एक ऍक्टिव्हिटी केल्यानंतर बघा उद्या येताना तुम्ही किती फ्रेश राहा. अहो 21 दिन में तो पूरा लाईफ. सेल्फी चॅलेंज देते. आज सगळ्यांनी आपली सेल्फी काढून घ्यायची आहे आणि 21 दिवसानंतर ती सेल्फी टॅली करा. आंतरबाह्य जीवन बदललेलं असेल ही माझी गॅरंटी. ओके, याच गॅरंटी सोबत आजच्या सेशनला विराम देते. आजचं सेशन कसं वाटलं ग्रुपवर ग्रुप ओपन करणार आहे मी, तर नक्की शेअर करा. कारण तुमच्या प्रेरणा माझ्यापर्यंत पोहोचल्या तर मला खूप आनंद वाटेल. आणि आलाच आहात तर 10 दिवस पूर्ण सेशन अटेंड करून आपल्या जीवनाला सकारात्मकतेच्या नव्या वळणाशी जोडा. एवढीच मी प्रार्थना करते. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.